हेलो हेलो। ठीक है। हाँ देखो बेटा। हाँ, पेज नंबर कितनी आ रही है? मिनरल न्यूट्रिशन। हाँ, 1। अरे, मिनरल न्यूट्रिशन म्हटलं मी, चॅप्टर नाही म्हटलं हा. हाँ, मिनरल न्यूट्रिशन। देखो, प्लांट को लगने वाले मिनरल न्यूट्रिशन है ये, ज़्यादा कुछ नहीं इसके अंदर। प्लांट को जो रिक्वायर है वो उसके अंदर है। द प्लांट रिक्वायर्ड मिनरल न्यूट्रिशन। मिनरल न्यूट्रिशन, इसमें अलग अलग तरह के न्यूट्रिशन है। पीरियोडिक टेबल में लगभग 36 to 34 डिफरेंट एलिमेंट बोल रहे हैं। मैंने बोला था ना पढ़ के आओ करके, माहित आहे का तुला? सांगितलं ना वाचायला. आता हा पॅरेग्राफ तुम्ही वाचू शकता. नियर अबाउट प्लांट लगभग 36 से लेकर 40 डिफरेंट एलिमेंट यूज करता है, प्लांट यूज करता है। और वो यूज करता है बेटा, डायरेक्टली वो सोडियम को ऐसे एब्जॉर्ब नहीं कर सकता या फॉस्फोरस को, उसको वो अलग फॉर्म में एब्जॉर्ब करता है। जैसे कोई प्लांट का रूट है, वो रूट अगर कोई फॉस्फोरस एब्जॉर्ब कर रहा है तो फॉस्फोरस एब्जॉर्ब करेगा ऐसे फॉर्म में, फॉस्फोरस, कार्बन, सल्फर, तो कंपाउंड फॉर्म में एब्जॉर्ब करता है वो, कंपाउंड फॉर्म में एब्जॉर्ब करता है। नाइट्रोजन को एब्जॉर्ब करेगा तो कंपाउंड के फॉर्म में एब्जॉर्ब करेगा, डायरेक्ट नहीं कर सकता नाइट्रोजन को एब्जॉर्ब। सोर्स ऑफ मिनरल्स, मिनरल्स के अलग अलग सोर्स है। मैं डायरेक्ट मुद्दे की बात करता हूँ, ये आप पढ़ सकते हैं आसानी से। मिनरल्स के क्लासिफिकेशन आते हैं बेटा, ये आता है एग्जाम में। एक होता है इसेंशियल मिनरल्स, एक होता है नॉन इसेंशियल्स। जो मिनरल्स बहुत इंपॉर्टेंट है, बहुत, जो मिनरल्स बहुत इंपॉर्टेंट है, अगर वो ना हो तो प्लांट को बीमारी हो सकती है, उसको बोलते हैं बेटा इसेंशियल। क्या बोलते हैं? इसके बिना प्लांट अपनी लाइफ साइकिल कंप्लीट नहीं कर सकता, इसके बिना प्लांट अपनी लाइफ साइकिल कंप्लीट नहीं कर सकता। ये बहुत इंपॉर्टेंट रहता है। अगर ये ना हो तो प्लांट में क्या होने के चांस है? हाँ, मतलब बीमार होगा वो, सिम्टम्स दिखाई देगा। ये होता है बेटा इसेंशियल। व्हाट इज नॉन इसेंशियल? ये कम मात्रा में लगता है, इसका लाइफ साइकिल में इतना रोल नहीं रहता है, और इसके बिना ऐसा कोई डिफिशिएंसी सिम्टम्स नहीं नजर आता है। तो बताओ, जिसके वजह से होता है डिफिशियंसी उसका नाम इसेंशियल, जिसका बिना उसका लाइफ साइकिल का कोई प्रॉब्लम नहीं है वो नॉन इसेंशियल। फिर मिनरल्स के दो प्रकार आते हैं, डिपेंड ऑन वो कितना अमाउंट में लगता है। अगर मिनरल्स कम लग रहा है तो, मिनरल्स बहुत ज्यादा लग रहा है तो, कळलं का तुम्हाला? मिनरल्स कमी लागत असेल तर, जास्त लागत असेल तर, एग्जाम्पल लर्न करो इसके। सुनो, कौन कौन से मिनरल्स माइक्रो में आते हैं? जिंक, कॉपर, एल्यूमिनियम, ये क्या है? एज अ माइक्रो एलिमेंट। और ये क्या काम करते हैं? कोफैक्टर, मतलब जहां जरूरत पड़े वही काम करते हैं। और मैक्रो की बात अलग होता है, मैक्रो का मतलब है बहुत अमाउंट में लगते हैं ये कैसे लगते हैं बेटा? लार्ज क्वांटिटी। इसमें कौन कौन आता है? पढ़ एक बार, पढ़ो कौन कौन आता है उसमें। तुम्हाला एक्झाम मध्ये माहिती आहे काईल मॅक्रो कोण आहे, मॅक्रो कोण आहे? मॅक्रो कोण आहे, मायक्रो कोण आहे? एक्झाम्पल येतील यातले, तुम्हाला हे लर्न करायचं आहे. सर काय लर्न करायचं आहे? आपण यांना काय म्हटलं? मायक्रो. काय म्हटलं?
मायक्रो आणि आपण यांना काय म्हटलं मॅक्रो. हे लर्न होईल तुमच्याकडनं, हो की नाही? हा हो. त्यानंतर क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन टिक करा, डेफिनेशन येते. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन मला आतापर्यंत काहीच नव्हतं, आता होऊन राहिलं सगळं इथे काहीतरी. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन बघा, पासिंग करता किती मार्क्स लागतात 100 पैकी? हे झाले पासिंग मार्क. याला आपण क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन काय म्हणतात, म्हणजे बाउंड्री आहे ही. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन बाउंड्री आहे ही. याच्या खाली असेल तर, याच्या खाली असेल तर मार्क याच्या खाली भेटले तर सेम. देख ले बेटा, सोडियम है तो प्लांट ने कहा कि मुझे सोडियम लगेगा एटलीस्ट मिनिमम 10 मिलीग्राम मिनिमम लगेगा. तो इसके अगर नीचे गया तो बीमारी होने के चांस है. इसके नीचे गया तो बॉर्डर कितनी है सोडियम की 10 mg कितनी है, इसको बोलते क्रिटिकल कॉन्सेंट्रेशन. इसके अगर बिलो चला गया तो समझो गया, क्रिटिकल से भी गया, मतलब बीमारी होने के चांस है, डिफिशियंसी. ठीक है, इसके अगर बिलो, इसको बोलते हैं क्रिटिकल कॉन्सेंट्रेशन, इसको बिलो गया तो क्या होने के चांस है, डिफिशियंसी, मतलब बीमारी. ठीक है बेटा, उसको टिक कर, 1 मार्क्स के लिए आता है वो क्रिटिकल कॉन डेफिनेशन. यहां से है सर वो, यहां से यहां तक. ग्रोथ इज रिटार्ड का मतलब है रुक जाएगी ग्रोथ. इसके अगर बिलो चला गया बेटा कॉन्सेंट्रेशन तो ग्रोथ रुक जाएंगी. ठीक है, हाँ ठीक है सर. बाकी इसका कुछ नहीं आता, डिफिशियंसी सिम्टम्स वगैरह डायरेक्ट ही आएंगे आपको. एक मिनट. देखो इसमें एक कंसेप्ट है, वो कंसेप्ट ऐसा है बेटा, सुन मेरी बात. मेरी बात सुन, प्लांट में क्या रहता है, मेरी बात सुन. ये लीफ नंबर 1, लीफ नंबर 2, या फिर ये प्लांट का कोई भी एक हिस्सा, ये प्लांट का एक पार्ट है, या फिर मैं एक बोलूं लीफ बोलूं, इसको सीधा सीधा बात है, ये लीफ है. ठीक है बेटा, तो क्या होता है, ये जो लीफ है ये ओल्ड है. कैसा लीफ है ये, और ये कैसा लीफ है, यंग लीफ. ये कौन सा लीफ, ये कौन सा लीफ. तो होता क्या है, जैसे होता है ना कि पेरेंट्स उनकी डेथ होने के पहले उनकी जो प्रॉपर्टी है बच्चों के नाम पे छोड़ चले जाते हैं, जायदाद, जमीन, घर, ये तो आपके नाम है ना. ऐसे इधर होता है. ओल्ड लीफ को पता है उसको जाना है, तो जाते जाते क्या करता है, उसके जितने भी एलिमेंट्स है सब यंग लीफ को जाके चला जाता है. मतलब ओल्ड लीफ क्या करेगा, उसके अंदर के मिनरल्स, न्यूट्रिएंट्स किसको देगा, यंग लीफ को देगा, और उसके अंदर फिर कुछ नहीं बचेगा. एक बात बताइए, अगर इस लीफ ने इसको अगर खुद के मिनरल्स दिए तो इसमें डिफिशियंसी होंगी ना, क्या होगी, वो बात कर रहे हैं वो. तो ये पीला हो जाएगा पूरी तरह से, पहले हरा था बाद में पीला हो जाएगा, डिफिशियंसी, क्योंकि उसने अपने मिनरल्स किसको दे दिए. और इस देने को हम बोलते हैं मोबलाइज. क्या बोलते हैं इसको, मोबलाइज बोलना, मोबलाइज, मोबलाइज बेटा. ठीक है, हाँ सर. तो कौन कौन से एलिमेंट दिए सर यंग को, उसने बेटा उसने नाइट्रोजन दिया, मैग्नीशियम दिया, पोटेशियम दिया. क्या क्या दिया, हाँ ये दिया सर. ये देने की वजह से है ना, इनमें इसकी कमी होगी. जैसे कि ओल्ड लीफ है,
इसमें बेटा नाइट्रोजन की, मैग्नीशियम की, पोटेशियम की कमी होगी क्योंकि इसने सब इसको दे दिया। ओके, जैसे किसी फादर ने बच्चे को सारा पैसा दे दिया, फादर के पास पैसा कौन सा बचा, अभी कमाई दे दी उसको, चल ठीक है। अब ये टिक कर, ये सिंगल सिंगल मास के लिए आता है बेटा, देख ये सिंगल मास के लिए आता है, आईएमपी कर इसको। व्हाट इज स्टंटिंग? स्टंटिंग का मतलब है ग्रोथ का रुकना, प्लांट के ग्रोथ का रुकना, उसकी हाइट कम हो जाना। हाँ, प्लांट की हाइट, जैसे अपने यहाँ पे कैसे, तो ग्रोथ हार्मोन कम होने से क्या होता है, अपने अंदर ग्रोथ हार्मोन कम है तो क्या हो जाता है, डॉर्फिज्म होता है। क्या होता है, पता है डॉर्फिज्म? हाँ, तो इसमें अगर स्टंटिंग का मतलब, मैंने बोला ये प्लांट स्टंटिंग है, मैंने देखा यार इसमें स्टंटिंग नाम का सिम्टम्स है, इसका मतलब इसकी ग्रोथ क्या हो गई है, रुक गई है। ठीक है बेटा। उसके बाद मुझे लगा अरे ये प्लांट है, इसमें क्लोरोसिस हो गया है। क्या हो गया है, ये बीमारियां है प्लांट की, मैंने बोला इसमें क्लोरोसिस हो गया। व्हाट इज क्लोरोसिस? इसका सीधा मीनिंग है प्लांट का क्लोरोफिल कहीं चला गया है, प्लांट में क्लोरोफिल की कमी है। व्हाट इज क्लोरोसिस? द कमी ऑफ क्लोरोफिल इन अ लीफ। ठीक है बेटा, इसमें क्या होगा, क्लोरोफिल जो होता है ये लॉस हो जाता है। क्या हो जाता है, लॉस। इसके कारण लीफ क्या होता है, येलो कलर का होता है। तो जब बात समझ में आ गई है, क्या खो गया है प्लांट में से, लीफ में से, उससे येलो लीफ कैसा हो गया। उसके बाद में है निक्रोसिस। इसका सिंपल मीनिंग है बेटा डेथ ऑफ टिश्यू। व्हाट इज इन अ लीफ या ऑफ अ लीफ। व्हाट इज निक्रोसिस? कहीं ना कहीं लीफ में एक एरिया है, लोकलाइज एरिया है, जहां का टिश्यू डेथ हुआ है, दैट इज कॉल्ड एज द निक्रोसिस। उसके बाद मॉटलिंग। मॉटलिंग का मतलब ये होता है, तूने ऐसे भी कोई लीफ देखे होंगे, जैसे ये लीफ है, जैसे ये लीफ है, एक्चुअली लीफ हरे कलर का था, लेकिन इस लीफ के ऊपर कुछ ऐसे पैचेस आए हैं, पैचेस, कुछ ना कुछ ऐसे पैचेस आए हैं, लीफ के ऊपर पैचेस आए हैं। अब ये पैचेस पता है काय के है, कुछ ना कुछ कम है, काय के पैचेस है, कम है। इस पैचेस को मैं बोलूंगा मॉटलिंग। क्या बोलूंगा, मॉटलिंग का मतलब होता है सर, नॉन ग्रीन पैच आते हैं। कौन से पैच आते हैं, हाँ नॉन ग्रीन, मतलब कोई भी हो सकता है, ब्राउन वगैरह कुछ भी हो सकता है वो। अब देखा नहीं क्या, लीफ के ऊपर ऐसे धब्बे आते हैं, वो मॉटलिंग बोलते हैं उसको। तो जब भी आपको लीफ के ऊपर धब्बे दिखाई देंगे तो क्या बोलना, उस लीफ में क्या हुआ है। उसके बाद में आता है सर एब्सिशन। इसका सिंपल मीनिंग होता है बेटा कि वो जो लीफ है वो यंग अवस्था में ही नीचे गिर जाता है, मतलब जब वो हरा होता है तभी वो प्लांट से निकल जाता है। इसको बोलते हैं प्री मैच्योर फॉल। क्या बोलते हैं इसको, चाहे वो फ्लावर हो, फ्रूट हो या लीफ हो। जैसे कच्चा फल है नीचे गिर जाएगा, पका भी नहीं तो भी नीचे गिर जाएगा। इसका मेन कारण, इसका एक्चुअल सिम्टम्स क्या है, अगर किसी प्लांट के कच्चे फल नीचे गिर रहे हैं, कच्चे लीफ नीचे गिर रहे हैं, मतलब यंग लीफ नीचे गिर रहे हैं, तुम क्या बोलेंगे इस प्लांट को क्या हो गया है। आयएमपी केला का तुम्ही याला 1 मार्काला येतील हे, ठीक आहे। यातनं क्वेश्चन 1 मार्काला जास्त येतात या टॉपिक मधून, हे मिनरल्स मधून। आता टेबल बघा, काहीच नाही करायचं, तुम्हाला या टेबलमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। हा टेबल तर पूर्णच लर्न करायचा आहे, पण 2 गोष्टी लक्षात ठेवा। इधर किसके नाम दिए हैं, हाँ टेबल लर्न करा तुम्हाला बेटा, ये किसके नाम है, एलिमेंट। ये एलिमेंट कहाँ रिक्वायर्ड है, किस जगह चाहिए, वो जगह लिखी है। मतलब रूट में चाहिए, शूट में चाहिए, या रूट में चाहिए, स्टेम में चाहिए, लीफ में चाहिए, फ्रूट में चाहिए, कहाँ चाहिए वो जगह लिखी है। इस एलिमेंट का मेन काम क्या है, एलिमेंट का मेन, अरे भाई एलिमेंट लिख रहे तो काम तो होगा ना, और एलिमेंट अगर ना हो तो क्या होने के चांस है, समजलं का। पुन्हा बघा, पहिला पॅराग्राफ कायचा आहे, दुसरा काय आहे, तो कुठे लागू शकतो, म्हणजे तो कुठे लागतो, त्याला कुठे गरज आहे, कुठल्या एरियात तो जाणार हा काम करायला, त्याच्यानंतर त्या एलिमेंटचं काय, आणि सर्वात शेवटी अगर तो नसेल तर काय होऊ शकतं। हा, आता हा पूर्ण वाचण्यासाठी ऍक्च्युअली तुमचा मॉर्फोलॉजी झालाय ना, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, तर तुम्हाला कळून येईल। पार्टचे नाव माहिती आहे ना, प्लांटचे पार्टचे नाव माहिती आहे ना, मेरिस्टेमॅटिक,
अपिकल मेरिस्टेम, शूट अपिकल मेरिस्टेम, रूट अपिकल मेरिस्टेम, माहित आहे की नाही आहे? रूट हेअर, हा मग तेच. आता पहिलं नायट्रोजन आहे. नायट्रोजन मी तुम्हाला पहिलेच सांगतो, हे नायट्रोजन प्लांट मध्ये जात नसतो, नायट्रोजनचा कंपाऊंड प्लांट मध्ये जातो. कळलं का? गोष्ट लक्षात ठेवायची, हा जर प्लांट असेल आणि वरती जर नायट्रोजन असेल किंवा सल्फर असेल किंवा फॉस्फरस असेल, हे सिंगल एलिमेंट जात नसतात प्लांट मध्ये. ते कोणत्या रूपात जातात? कंपाऊंडच्या रूपात. कंपाऊंड माहित आहे का? जसं एक्झाम्पल NO2 हा काय झाला? कंपाऊंड. SO2 हा काय झाला? PO4 हा काय झाला? हा, या रूपात जातात ते. समजलं बेटा? हा, त्याला काहीतरी कन्व्हर्ट करावं लागतं मग जातं. डायरेक्ट आपण पीठ खातो का? पिठाला कोणात कन्व्हर्ट करावं लागते ते माहित नाही का तुम्हाला? पिठाला कन्व्हर्ट करावं लागते पोळीमध्ये. मग ते विचार करू राहिले पिठाला कशात कन्व्हर्ट करावं लागते. कमाल आहे. हा, करंजी बनवायची आहे. फॉस्फरस कोणत्या रूपात आहे? फॉस्फेट रूपात आहे. कुठे आवश्यक आहे दिलेलं आहे. आणि याचं मेन काम काय आहे बघा. सेलेब्रेन कोणापासून बनली आहे? फॉस्फरस. प्रोटीन मध्ये सुद्धा काय असतात? फॉस्फरस. न्यूक्लिक ऍसिड मध्ये कोण असतात? फॉस्फरस. कळलं? हा, आणि फॉस्फरस जर नाही मिळाला, फॉस्फरस जर नाही मिळाला तर काय होऊ शकतं? तुम्ही जर हे सिम्पटम्स लर्न केले तर तुम्ही डॉक्टर म्हणून जाता अर्धे. डायरेक्ट घरी सांगता अरे असं झालं ते. फक्त सिम्पटम्स लर्न करा तुम्ही. म्हणजे एखादा प्लांट तुम्हाला जर छोट्या हाईटचं दिसलं, समजून जात अरे याच्यामध्ये नायट्रोजन कमी आहे. सांग डायरेक्ट नायट्रोजन कमी आहे याच्यात, स्टंटेड ग्रोथ. अरे क्लोरोसिस झाला याला. क्लोरोसिस मध्ये काय म्हटलं होतं मी? क्लोरोफिल. हा, डायरेक्ट सिम्पटम्स. त्यांना वाटत बाप रे डॉक्टर साहेब आले, प्लांटचे डॉक्टर. एवढं होईन का तुमच्याकडनं लर्न? बघा तुमच्या रिक्सवर. हा, सिम्पटम्स रिपीटच आहे. सिम्पटम्स तेच आहे जे आपण शिकलो ते सिंगल मार्क्सचे. एलिमेंट लर्न करायचे. तुम्ही एक काम करा, भले ते हा पॅरेग्राफ थोडा लाईटली वाचा, हे 2 पॅरेग्राफ लाईटली वाचा, काही गरज नाही आहे, एवढी याची गरज नाही आहे. हे IMP आहे, एलिमेंट आणि सिम्पटम्स, ते IMP आहे. समजलं का विषय काय आहे? तर होईल का? मस्त कलरफुल पॅरेग्राफ आहे पुस्तकामध्ये, वाचून घ्याल. तो पट्टा कायचा आहे? पिवळा. हा, कॉपरचा आहे का? हा. नाव टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट, ते वाचून घ्याल रे सगळं. सोपा एकदम ते. नंतर कोण आहे बेटा? टॉक्झिसिटी ऑफ, हा, आता हे बघा, याचं सरळ म्हणणं आहे बेटा, अति तेथे माती. म्हणजे सर सांगतो, साखर जेवढी चांगली तेवढी खराब पण आहे, मीठ जेवढं चांगलं तेवढं खराब पण आहे. हा सर, हे काय सांगितलं तुम्ही? सांगतो बेटा. मी काय म्हटलं? CC म्हणजे क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज CC? याचं जर बिलो एखादा एलिमेंट असेल, याच्या कमी, तर होते डिफिशियन्सी. काय होते? काय होते? पण हा जर म्हणजे अबाव असेल, खूप जास्त अबाव म्हणजे एक्सेस, तर होते टॉक्झिसिटी. कळलं? जसं एक्झाम्पल आपण म्हटलं मीठ आहे सर, मीठ जर कमी असेल तर बिमारी होऊ शकते, आयोडीनची. पण मीठ जर तुम्ही अति खाल, अति, तर काय होऊ शकते? तुम्ही बिमार होऊ शकता. मीठ जास्त खाल्लं तरी काय होऊ शकता? BP वाढत ना आपला. हा, म्हणजे प्लांट मध्ये BP वाढत नसते. प्लांट मध्ये काय होते? टॉक्झिसिटी. म्हणून काय म्हटलं? अति तेथे माती. कळला कन्सेप्ट? म्हणजे जर कुठली गोष्ट एक्सेस झाली, एक्सेस, तर ती गोष्ट काय बनते? टॉक्झिक बनते. काय बनते? टॉक्झिक. हा कन्सेप्ट आहे हा. तुम्हाला ओव्हरऑल मी कन्सिडरेशन दिलं इथे. आणि एखादा एलिमेंट जर टॉक्झिक झाला तर प्लांटचं वजन 10% कमी होतं. प्लांटचं वजन 10% कमी होतं. ठीक आहे बेटा? प्लांटचं वजन 10% कमी होतं. तुम्हाला मी एक बेस्ट एक्झाम्पल देतो, याचं काय झालं कन्सेप्ट. तर काही गोष्टी टिक करा. MN म्हणजे
ते शिकवा लागते का मला? मॅग्नीज. Fe म्हणजे, Mg म्हणजे, हा Ca म्हणजे. आता बघून घ्या तुम्ही, एक प्लांट आहे, कोण आहे बेटा? त्याच्यामध्ये Mn चं लेवल वाढली. Mn म्हणजे लेवल खूप वाढली. आणि जेव्हा Mn ची लेवल वाढतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कॉम्पिटिशन चालते. कॉम्पिटिशन चालते बेटा. जर कशाची लेवल वाढली, याची जर लेवल वाढली ना, तर हा काय करतो, म्हणजे याची जर लेवल वाढली ना, तर हा काय करतो, हा म्हणजे ऍक्च्युली प्लांट स्टॉप इनटेक ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न. बघा, कारण की मॅग्नीजचे हे दुश्मन आहेत. जर प्लांट मध्ये कोणाची लेवल वाढली, तर तो या तिघांना रिसीव करण्यात अनेबल राहतो. म्हणजे या तिघांना तो रिसीव नाही करत, त्याचे रूट्स काम नाही करत. तुम्हाला माहित आहे, सगळे रूट थ्रू येतात. मिनरल्स आहे ना, पाणी प्लस रूट्स. जर प्लांट मध्ये मॅग्नीज वाढला, तर हे तिघं ऍब्झॉर्प्शनचं बंद होऊन जाते. असते ना घरी एक आपल्या ते ब्रदर सिस्टर, एक तर तू इथं अभ्यास करण्याचा मी करतो, दोघं नाही करणार. एक तर तू नाही तर मी. तेच आहे प्लांटचं, एक तर तू नाही तर मी, म्हणजे एक तर तू नाही तर आम्ही, हे आम्ही झाले. एक तर तू नाही तर आम्ही. तू आहे ना प्लांट मध्ये जास्त, आम्ही येणार नाही, जा कट्टी. म्हणजे यांची कट्टी होऊन जाते. मग मला सांगा, हे जर प्लांट मध्ये नाही गेले तर बिमार नाही होणार का प्लांट? अरे हे जर प्लांट मध्ये नाही गेले तर काय होऊ शकतं? त्यांनी सपोज कट्टी घेतली, हा इथे आहे, आम्ही येणार नाही, जा. त्या कार्यक्रमात असतो ना, तो तिथे आम्ही येणार नाही कार्यक्रमाला. हा हा, जास्त शहाणी आहे ती, मी नाही येत तिथे. होतं असं नाही नातेवाईकात कधी कधी. सो यांची कमी भासेल ना, ऑब्विसली प्लांट मध्ये सिम्पटम्स दिसतील. पण सिम्पटम्स कोणाचे दिसतील? याचे दिसतील का? कोणाचे? म्हणजे मॅग्नीजचा असर नाही झाला प्लांट, म्हणजे मॅग्नीज मुळे नाही झालं काय ऍक्च्युली, म्हणजे मॅग्नीजचे सिम्पटम्स नाही याच्यात. तुम्ही समजून घ्या मिनिंग याचं काय. सिम्पटम्स मॅग्नीजचे नाही आहे, सिम्पटम्स कोणाचे आहे? कळलं मी काय म्हटलं? कळलं? हा, जसं बेटा मॅग्नीजची लेवल वाढली, तर मॅग्नीज मुळे प्लांटला काही नाही झालं, पण मॅग्नीज असल्यामुळे या तिघं येण्याने बंद झाले. त्यामुळे या तिघांचे सिम्पटम्स दिसतील. सिम्पटम्स मॅग्नीजचे नाही दिसणार. कोणाचे दिसतील? कारण की यांचं येणं बंद झालं ना बेटा, तर सिम्पटम कोणाचे दिसतील? कॅल्शियमचे. कळला कन्सेप्ट? यालाच काय म्हणतात? टॉक्झिसिटी. ही लाईन जरा बघून घ्या एकदा. काय लाईन आहे सर ही? टॉक्झिसिटी ऑफ वन एलिमेंट मे इनहिबिट द अपटेक ऑफ अदर एलिमेंट. म्हणजे एक जर तुमचा एलिमेंट खूप जास्त झाला प्लांट मध्ये, एक एलिमेंट जर खूप झाला, तर तो बाकी एलिमेंटला रिसीव्ह करत नाही. समजलं मी काय म्हटलं? जर मॅग्नीज वाढला, मग प्लांट कोणाला रिसीव्ह करत नाही? किती वेळा सांगू, आताच सांगितलं ना. जर मॅग्नीज वाढला तर कोणाला रिसीव्ह करत नाही मग प्लांट, कारण की मॅग्नीज खूप जास्त आहे. कॅल्शियम, हा, संपला सर विषय तो. टिक्काला 2 मार्काला, ते 2 मार्काला येते रे ते. हा, आता बघा नेक्स्ट थिंग. कोणाची बॅच आहे का 8:30 वाजता? नाही ना, बघत राहा आता. सर हा प्लांट आहे, स्पेशली हा रूट हेअर आहे. प्लांट मध्ये कोण ऍब्झॉर्ब करतं? तुम्हाला माहिती आहे ना, प्लांट मध्ये पाणी कोण ऍब्झॉर्ब करतं? रूट हेअर. आता हे आहे एखादं केमिकल बेटा, एखादं केमिकल आहे, सी फॉर केमिकल. आता हे केमिकल 2 प्रकारे रूटच्या हेअर मध्ये येणार. केमिकलचे 2 वेज आहे येण्याचे. एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि एक आहे, हे माहिती आहे तुम्हाला, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि फरक माहिती आहे का पॅसिव्ह ऍक्टिव्हचा? बोला, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. कमाल आहे बेटा, हाय टू लो. तसं नाही म्हटलं मी, बस एवढं सांगा, हाय टू लो.
पॅसिव्ह, लो टू हाय बस समजलं एवढं. आता यांनी तेच दिलंय. आता हे वाचायची गरज नाही एवढी, डायरेक्ट मुद्द्यावर यायचं. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं. कोणता ऍब्झॉर्प्शन? पॅसिव्ह. आता पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन काय म्हणतं? हा डोनल इक्विलिब्रियम कोण आहे? ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन काय म्हणतं? हे सगळं सोपं आहे ऍक्च्युली. हे पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन, पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन सोपं आहे बेटा. सर आता हा एक रूट हेअर आहे, हा रूट हेअर आहे. पॅसिव्हला तुम्ही आणखी एक नाव देऊ शकता, काय? तेच हाय टू लो म्हणजे डिफ्युजन. कसा फ्लो होतो तो? फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू, एवढं लक्षात ठेवायचं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू. सर कसं काय बेटा? बघा रे इकडे. सर हे इकडे एक मॉलिक्यूल आहे, एम फॉर मॉलिक्यूल. या मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे इथं? जास्त. हा मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? कमी. मग हा मॉलिक्यूल कसा फ्लो होईल सांगा बरं? फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू. कळलं नाही का तुम्हाला? हा, चहा पिऊन आले तुम्ही? नाश्ता? पार्लेजी बिस्किट जा करून या. करून देऊ? अरे हो ना, काय चिल्ड्रन डे, सगळे डे विसरून राहिलो मी या तुमच्या सिलेबसमुळे. एक तर झोप नेऊन राहिली माझी बरोबर. सकाळी 8 वाजता बॅच आहे ना, टेन्शन राहते. 5 वाजतापासून अलार्म वाजते दिमागात, बॅच आहे बॅच आहे. थोडा वेळ झोपतो, किती वाजले? थोडा झोपतो, अरे किती वाजले? असं करता करता 7:30 होऊन जाते. उठतो 5 वाजता, है ना. ते कसं 9ची बॅच होती, माझी सवय नाही एकदम. बॉडीला थोडा 21 डेज लागतात सवय करायला. नाही 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 नाही, तुमची बॅच करा 10ची लवकर. मी तसं विचारतो, हा चॅप्टर संपला ना, काही दिवस तुम्हाला सुट्ट्या द्याव. शिवसराची बॅच जेव्हा 10 वाजता होईल तेव्हा 10 वाजता बॅच सुरू करावं. कारण की आपला बोर्डचा एकच चॅप्टर राहिला आता. बघू, बघा इकडे बघा. मिनरल्स कसा आहे बेटा? हाय. मिनरल्स कसा आहे? कसा फ्लो? हाय टू लो. मला सांगा, जेव्हा तो असा येतो की ते एटीपी लागतं का? नाही. अरे एनर्जी लागते का? याला एनर्जीची गरज नाही आहे. कळलं? आणि याच्यामध्ये होता बेटा दोन प्रकारचे फ्लो. दोन प्रकारचे फ्लो. एक असतं मास फ्लो आणि एक असतं डोनल इक्विलिब्रियम. हा सर म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट दोन प्रकारचे फ्लो आहे. एकाचं नाव काय? मास फ्लो म्हणजे खूप सारे मिनरल्स एक सोबत येणे. मास, मास म्हणजे खूप जास्त मिनरल्स एक सोबत येणे, है ना, त्याला म्हणतात मास. जसं आपण म्हणतो ना की आता हे काय म्हणू आपण त्याला, एका ठिकाणी भंडारा आहे, भंडारा माहिती आहे का? मास पब्लिक येते. व्हॉट इज मास पब्लिक? एक सोबत खूप सारे पब्लिक येते, है ना. हा, तेच हॉटेलमध्ये म्हणजे महागीचं हॉटेल आहे खूप, 500 रुपये एकच चहा भेटते. मासमध्ये येते का? नाही, लिमिटेड येतात. ते भंडारा असेल तर गजानन महाराजचा, बस झालं. तल्ले भात खायला, हा फोडणीचा भात. नाही फोडणीचा नसतो म्हणा, फोडणीचा असतो. भंडाऱ्यामध्ये काय असतं? भात असतो ना, हा मसाला भात असतो. हा व्हेरी गुड. है ना कुणाल? दिसला होता तुम्हाला? 4 वेळा घेतलाय ना ते, 4 वेळा डबा आणला, डबाही भरून गेला, है ना. गेटच्या आतमध्ये शक्कर 7 है ना, शक्कर 7 चला. डोनल इक्विलिब्रियम हे सांगतो काय असते. हा हे सेल, मी हे शिकवतो तुम्हाला. काय डोनल? हा बेटा सेल आहे. हे सेलच्या आतमधला एरिया आहे, सेलच्या बाहेरचा एरिया आहे. आता माझी गोष्ट ऐकून घ्या बरोबर. इथे काही प्लस चार्ज आहे, ऐकत राहा रे. सर प्लस चार्ज आहे
बेटा 1 मिनिट, एनायन म्हणजे रे निगेटिव्ह, कॅटायन म्हणजे पहिले ते ऐकून घ्या. एनायन कॅटायन, पहिले मी एनायन लिहितोय बघा. ए म्हणजे कोण? एनायन, डायरेक्ट ते लिहितोय. ए म्हणजे कोण? 3 एनायन आहे. हे सरळ सरळ कोणाच्या आतमध्ये गेले? सेलच्या आतमध्ये गेले. सेलच्या आतमध्ये कोण गेले? एनायन गेले, म्हणजे निगेटिव्ह चार्ज गेला. ठीक आहे बेटा, निगेटिव्ह चार्ज गेला. किती निगेटिव्ह चार्ज गेले? 3. किती निगेटिव्ह चार्ज गेले? 3. आता जर असे खूप सारे निगेटिव्ह चार्ज सेलच्या आतमध्ये गेले ना, तर आतमधली कंडिशन इम्बॅलन्स होऊन जाईल. त्याला म्हणतात आयोनिक अनइक्विलिब्रियम. म्हणजे माहित आहे का, आयोनिकली तो काय झाला? इम्बॅलन्स. म्हणून याला कंडिशनला काय करायचं, जर इथे खूप सारे निगेटिव्ह गेले, सपोज जर 4 निगेटिव्ह गेले, किती गेले? तेवढेच तुम्ही त्यात पॉझिटिव्ह पाठवा. काय पाठवा? म्हणजे ती कंडिशन न्यूट्रल होऊन जाईल. काय होऊन जाईल? पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन की एनायन? कॅटायन. सी फॉर कॅटायन. सी फॉर कॅटायन. म्हणजे सर तेवढेच आपण कोण पाठवू बेटा? तुम्हाला कळलं मी काय म्हटलं? पहिले आतमध्ये कोण गेले? निगेटिव्ह. त्याला बॅलन्स करायला कोण गेले? तर ते फ्लो होता, फ्लो. शेवटी गेले ना ते, यालाच पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे गेले ते. पहिले निगेटिव्ह गेले, त्याला बॅलन्स करायला पॉझिटिव्ह गेले, असं असतं ते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला बॅलन्स करावी लागते. जसं एक्झाम्पल, भाजीत मीठ खूप झालं, कसं कराल मग? आता मीठ काढता नाही येत, मग काय कराल? भाजीत मीठ खूप झालं, काय कराल? भाजी फेकून द्यायची? बॅलन्स करायचं म्हटलं मी. पाणी टाकायचं. व्हेरी गुड. बरं ठीक आहे, चहात साखर खूप झाली, कसं बॅलन्स कराल? म्हणजे काही ना काही ऍड करावं लागेल ना, ते बॅलन्स होतं ना. तसं माझं म्हणणं आहे, समजला? मी बॅलन्स नसतो करत. चहा गोड झाला का चहाच टाकून देतो बेसिन मध्ये. तुला झाडाला टाकतो मी बेसिन मध्ये मग बोलणे पण खातो. चला, झालं का हे? दुसरा कोणता इक्विलिब्रियम आहे? सॉरी, कोणतं ऍब्झॉर्प्शन आहे? हे माहित आहे काय कन्सेप्ट आहे? सरळ कन्सेप्ट आहे. पॅसिव्हच्या अगेन्स्ट मध्ये कसं जाईल हा? लो टू हाय. याला कायची गरज आहे? एनर्जी. इथे एटीपी लागतो बेटा. इथे काय लागतो? एटीपी लागतो. तुम्ही हे नोट्स मधून वाचायचं, या डिफरन्स तुम्हाला येईल. ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्हचा डिफरन्स येईल. हे 21 मध्ये दिला असेल डिफरन्स. हा डिफरन्स येतो याच्यामध्ये, डायरेक्ट क्वेश्चन नाही येत, हा डिफरन्स येईल तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे, मला याचं मिनिंग सांगा रे. सर हा सेल आहे, गोष्टी फ्लो झाल्या फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू, इथे कोणाची गरज आहे? एटीपी. पण त्यांचं म्हणणं आहे, जर सपोज रूट मध्ये O2 ची कमी असेल, कोणाची? तुमचा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट नाही होणार. का बरं? त्यांचं असं म्हणणं आहे, जर O2 कमी झाला तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट वर परिणाम पडेल. का बरं? अरे O2 जर कमी झाला तर एटीपी बनेल का? अरे शिकलो ना एरोबिक रेस्पिरेशन. कोणतं? अरे O2 जर कमी झाला तर कोण बनणार नाही, आणि एटीपी जर बनणार नाही तर हे होईल का? कळला कॉन्सेप्ट काय आहे? कारण की एटीपी कोणत्या वेनी बनतं? एरोबिक रेस्पिरेशन. त्याला O2 लागेल ना बेटा. झालं सर हे. आणि तुम्हाला हे माहित असेल, तुम्हाला प्लांटची डायग्राम माहिती येणार आहे? अरे प्लांटची डायग्राम विसरले का रे बाबा? ते पहिले प्लांटची डायग्राम माहित आहे का? पहिले रूट हेअर होता, मग एपिडर्मिस होता, मग कॉर्टेक्स नावाची गोष्ट होती, देन होता एंडोडर्मिस. विचारले का? झायलम, फ्लोएम, पिथ, मॉर्फोलॉजी है ना? तर बघा, सगळ्यात पहिले मिनरल्स कोणामध्ये येणार? रूट हेअर. रूट हेअर थ्रू टू एपिडर्मिस थ्रू कोणात जाणार? कॉर्टेक्स मध्ये. कोणामध्ये? म्हणजे रूट हेअर मधून डायरेक्ट मी ते एपिडर्मिस पण जाऊ द्या, रूट हेअर मधून डायरेक्ट कोणात गेला? तो कॉर्टेक्स मध्ये गेला. मग कॉर्टेक्स मधून तो कोणात जाणार? एंडोडर्मिस.
मग कोणात जाणार, पेरिसायकल. जरा डायग्राम बघून घ्या एकदा. जास्त नको, मान लचकून जाईल. झालं. तिकडे नाही बेटा, इकडे आहे. तुम्ही तिकडे पाहून राहिले कुठे गेले तर. पासाल बाबा. ठीक आहे सर, समजलं. उद्यापासून हे बघू आपण. याला प्रेझेंट राहा, थोडं डिफिकल्ट आहे हायड्रोजन सायकल.